छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या वरून सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या 2 चा पहिला प्रोमो समोर आला. यात काही जुने ओळखीचे चेहरे दिसले तर काही नवीन चेहरे दिसले. मात्र दिसला नाही तो चेहरा ज्यामुळे हा कार्यक्रम सुरू झाला होता. तो म्हणजे निलेश साबळे. या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असलेल्या निलेशने कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील उत्तम पद्धतीने हाताळली होती. मात्र या सीझनमध्ये तो न दिसल्याने निरनिराळ्या चर्चा सुरू झाल्या. आता अखेर निलेशने या सगळ्या चर्चांवर पूर्णविराम लावलाय. निलेश कार्यक्रमाच्या प्रोमोमधून गायब आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले. त्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निलेशच्या डोक्यात हवा गेल्याचं सांगितलं. त्याला ग ची बाधा झाली, त्यामुळेच निलेशला झी मराठीने मालिकेतून काढलं असं ते म्हणाले. त्यावर आता निलेशने शरद यांना उत्तर दिलंय. सोबतच त्याने चला हवा येऊ द्या 2 मध्ये येणं का नाकारलं याचं कारणही सांगितलं आहे. याबद्दल निलेशने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. तुम्ही एखाद्याला मराठीत फोन करून विचारायला पाहिजे होतं, माहिती द्यायला पाहिजे होते की गेले जवळपास 6 महिने झी मराठी अधिकृत व्यक्ती जे त्या हेड पदावर आहेत त्यांनी मला अनेक वेळा फोन केले होते. मी नाव घेऊन बोलू शकतो. सन्माननीय रोहन राणे जे नॉन फिक्शन हेड होते, ज्यांनी मला 6 महिन्यात अनेक वेळा फोन केले होते की आपण चला हवा येऊ द्या सुरू करतोय, तुमच्याशिवाय डॉक्टर तो होणार नाही, एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे. म्हटलं आपण मीटिंग नक्कीच करूयात. नंतर अगदीच 1-1.25 महिन्यापूर्वी माझी सविस्तर 2 तासाची मराठी बरोबर मीटिंग झाली. त्यांच्या चॅनेलला वरळीच्या ऑफिसला जेवायला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीने करता येईल ह्याविषयी एकदा बोलूया. माझ्या काही अडचणी होत्या. मी जो एक सिनेमा करतोय त्यात मी सध्या अडकलोय. त्याचं शूटिंग अजून 1.5 महिन्यात चालणार आहे. त्यामुळे त्या तारखांना जुळल्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या. याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता, मी नकार दिला. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय. मी स्वतःच म्हणालो की मला कार्यक्रमाचा आता तरी भाग घ्यायचा नाहीये. सेम भाऊ कदम सरांचा सुद्धा आहे. भाऊ सध्या माझ्याच बरोबर माझ्या सिनेमात काम करत आहे, तेही या कार्यक्रमात नाही आणि 2 माणसं या कार्यक्रमात नाहीयेत.